सचिन माहित आहे. सलामीची जोडी मैदानात सचिन धोपटे मूर्ती लहानपण कीर्ती महान आणि राजेश यंगस्टार. बॉलर कोण आहे? प्रथमेश मराठे वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येताना मारा करणार आहेत ते पाहूया आता. जर्सी नंबर 7 पावलांचा रनअप घेताना बॉलिंग मार्क वरती सज्ज. स्ट्राईक वरती सचिन धोपटे आणि नॉन स्ट्राईकला राजेश. प्रथमेश पंचाने गाड घेतलेला आहे पंचांकडनं आणि पाहूया आता पहिलं षटक प्रगतीवरती. प्रथमेश मारा करणार आहे तो सचिन साठी. सचिन संदीप कोळिया साहेब यांचे सत्कार केले जातील. चांगले उत्कृष्ट गायक आहेत, एक नमन कलाकार आहेत आणि खूप काही त्यांच्यावर कला आहे आणि चांगले व्यक्तिमत्व संदीप कोळिया साहेब. डीजे मास्टर सुंदर अशी गाणी वाजवताना मंत्रमुग्ध करतात प्रेक्षकांसाठी. प्रथमेश सचिन साठी सुंदर दटवलेला चेंडू सन्मान देतोय आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव जातोय चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करताना प्रथमेश आपल्या संघासाठी भालावली या संघाकडून आणि कोंडेतड टीमचं नाव काय ते? गांगो गांगो ना. श्री गांगो 11 कोंडेतड. पाहूया सचिन. प्रथमेशचा पुढील चेंडू सचिन साठी आणि इथे मात्र बॅटची काढा घेऊन विकेट किपरच्या दस्तानामध्ये पहिला झटका मिळतो सचिनच्या स्वरूपामध्ये. सुंदर अशी गोलंदाजी करताना प्रथमेश आपल्या संघाला पहिला झटका देतोय सचिनच्या स्वरूपामध्ये. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आणि तितकेच चांगलं विकेट किपिंग करतायत ते. निवृत्ती नावाला साजेल अशी. आणि आता आले ते परेश. सचिनची जागा घेण्यासाठी आलेले ते परेश. पाहूया पी वर्सेस पी. प्रथमेश वर्सेस परेश. सुंदर अशी गोलंदाजी करताना पुढील चेंडू आणि सुंदर असा तटवलेला चेंडू आणि एक चोरटी धाव घेण्यात यश आलेले आहे. संघाची धाव संख्या होते 1. सुंदर असं मापक गोलंदाजी करताना श्री गांगो 11 पहिल्या षटकामध्ये प्रगतीवरती असताना धावसंख्या फक्त 1. गडी गमावलाय तो 1. नवीन आलेल्या प्रेक्षकांसाठी भालावली वर्सेस कोंडेतड हा असलेला सामना. आणि आता पाहूया राजेश. प्रथमेशाचा पुढील चेंडू राजेश याला आणि हा इथे मात्र हुक केलेला चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार सुंदर असा खणखणीत षटकार राजेश याच्या बॅट मधून निघालेला आहे आणि इथे मात्र चांगला स्टार्टअप मिळतोय संघाला. संघाची धाव सगळ्यात झपाट्याने वाढताना 7 वरती. फलंदाजी फलंदाजी प्रथमेश याचा पुढील चेंडू आणि इथे मात्र सुंदर असा तटवलेला चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार. 4 धावेसाठी खडखडीत चौकार आणि इथे मात्र
चौकार हाणलाय तो राजेश याने. आणि मला वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू असेल. परेश जरा बॉल चेक करताना पाहूया कमबॅक करतोय का प्रथमेश. पुढील चेंडू सुंदर लटवलेले चेंडू थोडस मिसफिल्ड होत आहे आणि एक धाव चोरण्यात यश येते. ती राजेश आणि परेशाला धावसंख्या होते 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 12. गडी गमावला तो एक. सुंदर अशी फलंदाजी करताना राजेश वैयक्तिक 11 धाव्यांवरती. आणि पाहूया आता उदयराज नावात आहे उदय. बघूया आता राज करतो का. मारा करणार आहे राजेश याला. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली राजेश याने आणि पेवलिन मधूनच सेट होऊन आलेले दिसत आहेत राजेश. उदयराज वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन येताना मारा करण्यात तो राजेश याला. सुंदर अशी आक्रमक फलंदाजी करताना राजेश. आता बघूया कसा उदयचा समाचार घेतोय आणि उदय काय करतोय. सुंदर चेंडू हवेमध्ये पायर आहे. 2 खेळाडू धावतात मागे. 1 रन पूर्ण केलाय दुसऱ्या धावेसाठी. दुसरा रन पण पूर्ण केलाय. तिसऱ्या रन साठी मना केलाय ते राजेश यांनी. आणि सुंदर असा पहिला चेंडूवरती 2 धावा चोरण्यात यश आले. धावसंख्या होते 14 आणि वैयक्तिक 13 धाव्यांवरती राजेश. उदयाचा चेंडू सुंदर होता मात्र तिकडे क्षेत्ररक्षण पॉवर प्ले असल्यामुळे पॉवर प्ले संपलेला आहे. अच्छा तिथे क्षेत्ररक्षक नसल्यामुळे 2 धावा चोरण्यात यश. हवेमध्ये फायर होता चेंडू मात्र तिथे क्षेत्ररक्षक नसल्यामुळे 2 धावा चोरण्यात यश आलाय. आणि आता पुढील चेंडू उदयचा राजेशसाठी. सुंदर तोलवलेला चेंडू आणि जसा निखळता एखादा तारा तुटावा वैयक्तिक 19 धावा. राजेश आक्रमक ठरताना उदय पाहूया कमबॅक करतोय का. आणि इथे मात्र हातातून चेंडू सुटलेला आहे. डेड बॉल घोषित केलं जात आहे. होत असं राजेश पंचक्रोशी नावाजलेला राजापूर कोंडेतडचा हा एक खेळाडू. उदयाचा पुढील चेंडू आणि फुलटा चेंडू फायर हवेमध्ये फायर आहे. 6 सीमारेषा पार. जेवढा चेंडू वेगाने आला तेवढाच वेगाने टोलवलाय राजेशाच्या बेट मधून. आणि इथे धावसंख्या वाढताना झपाट्याने वाढते 26 आणि वैयक्तिक धावसंख्या होते 25. राजेश वन मॅन शो या सामन्याला सुंदर स्थितीमध्ये नेताना आपल्या संघाला सुंदर स्थितीमध्ये नेताना आणि उदयाचा पुढील चेंडू राजेश याला. आणि पुन्हा एकदा राजेशाच्या बॅट मधून निघालेला षटकार आणि इथे मात्र
तुमच्याकडून पाहूया. आणि इथे मात्र हॅट्रिक हुकलाय, परंतु चांगला तटवलेला चेंडू, सुंदरसा कमबॅक केलाय. मात्र इथे थोडस गचा क्षेत्ररक्षण होत आहे आणि 2 धावा चोरण्यात यश आले राजेश. अच्छा, हॅट्रिक झालेली आहे आणि त्यांनी 500 रुपये घेऊन जायचे जाताना. आणि स्कोर होतोय 34. आणि पाहूया काही चेंडू शिल्लक या षटकातील. नो सॉरी, आणि कॅच उडलेला आहे. नो चेंडू आहे, फ्री हिट आहे. चांगलं जीवदान मिळाले राजेश याला. आणि पाहूया पुढच्या षटकामध्ये राजेश किती धाव वसूल करणार आहेत. आणि खरोखरच इथे भाग्याची साथ घेऊन आले ते राजेश, देव गांगोचा आशीर्वाद घेऊन. आणि आता परेश मला वाटतं पहिला चेंडूचा सामना करणार आहेत. दुसरा चेंडू, सॉरी. सुंदर कमबॅक केलेला आहे. इथे मात्र धावा पाहिजे होत्या आणि इथे ओव्हर संपलेल्या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 36. गडी गमावला तर 1. आलवली गावची ही जबरदस्त अशी संघ आहे आणि त्याचा जो संघनायक आहे तो स्वतः आता बॉलिंग मार्क वरती दिसतोय. तो निवृत्ती भोसले, नाव मोठं आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असू दे, राजापूर तालुक्यामध्ये असू दे, बालावली गावामध्ये असू दे, एक शिक्षक जे शिक्षकाचा जो पेशा आहे त्याचा, आणि शिक्षक असून सुद्धा क्रिकेटचं भरपूर प्रेम करून आज क्रिकेटच्या नावावरती क्रिकेटवरती जो त्याने प्रेम दाखवलं आहे आणि त्याच्यामुळे आज त्याचं नाव लौकिक झालेलं आहे. असा हा निवृत्ती भोसले आपल्या बॉलिंग लाईन वरती आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरे षटक येताना निवृत्ती मारा करणार राजेश याला. सुंदर चेंडू आणि ते मात्र दुसरा धक्का मिळतो राजेश याच्या स्वरूपामध्ये. थोडासा आक्रमक होता राजेश, परंतु इथे धावांवरती अंकुश लावलाय ते निवृत्ती. आता वैभव यांनी तारीफ केलेली होती निवृत्तींची. खरोखरच नावाला साजेल असे गोलंदाज. सुंदर गोलंदाजी. राजेशची बॅटिंग आवडली असेल तर नक्कीच सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. काय फलंदाजी केली, वन मॅन शो केला होता राजेशने. चांगली फलंदाजी केली राजेश. थोडासा चांगल्या म्हणजे आता असा चेंडू म्हणजे फुलटा चेंडू होता, षटकार मारू शकला असता, परंतु बाद झाला त्यावरती. आणि थोडासा दिशाहीन चेंडू वाईट डिक्लेअर पंच यांच्याकडून. अतिरिक्त धावेने धावसंख्या होते 37. निवृत्ती पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज. अक्षयाला सुंदर चेंडू आणि फलंदाजाला काही समजलेलं नाहीये. उदय राज यांच्या हातामध्ये जाताना चेंडू समावतोय आणि ते मात्र सुंदर अशी गोलंदाजी करताना निवृत्ती आपल्या संघासाठी थोडासा धावांवरती अंकुश लावलेला आहे. आणि सुंदर चेंडू आणि तितकाच सुंदर टटवलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र इथे 2 धावा चोरण्यात यश आले ते अक्षयाला. 2 धावेने धावसंख्या होते 39. सुंदर गोलंदाजी, तितकं चांगले क्षेत्ररक्षण बॉर्डर लाईन वरती बालावली या संघाकडून. तिसरे षटक अजूनही प्रगतीवरती. अक्षय निवृत्ती याचा पुढील चेंडू अक्षयसाठी. सुंदर चेंडू आणि निर्धाव जातोय. विकेट किपर उदयराज सुंदर अशी कामगिरी बजावताना यशींच्या मागे. आणि इथे मात्र खरोखर अशी माफक गोलंदाजी करताना निवृत्ती, जसं वैभवने तारीफ केली असंच गोलंदाज. आणि इथे मात्र काय होते कोणाला कळत नाहीये, पण चेंडू मात्र जातोय निर्धाव. थोडासा स्लोवर स्पिन टर्न होतोय बॉल आणि फलंदाजाला काही समजत नाहीये. सुंदर गोलंदाजी मानावी लागेल. आणि इथे सुंदर टोलवलेला चेंडू आणि इथे कॅच होऊ शकला असता, परंतु 2 धावेमध्ये रूपांतर होते त्याचं. 2 धावेने धावसंख्या होते 41. आणि इथे तिसरं षटक
संपलेला आहे. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 41 श्री गांगो इलेव्हन या संघाची. आणि मला वाटतं आता शेवटचं षटक आणि हाणामारीचे षटक राज नार्वेकर आपल्या संघाचं शेवटचं षटक घेऊन आलाय. राज शेवटचं षटक घेऊन येताना राज मारा करणार आहे तो परेशसाठी. आणि सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि ते मात्र खणखणीत चौकार. 4 चेंडू द्या चेंडू. आणि सुंदर अशी फलंदाजी करताना परेश राज पुन्हा एकदा बॉलिंग वरती सज्ज मारा करणार तो परेश याच्यासाठी. पाहूया पुढील चेंडू. परेश फॉलो थ्रूचा वापर घेताना इथे मात्र निर्धाव जातोय. सुंदर असं कमबॅक केलाय तो राज याने. लिटिल गोलंदाज उगवता सितारा राज नार्वेकर. परेश पाहूया राज यांचा पुढील चेंडू. मारा करणार तो परेश याच्यासाठी. सुंदर चेंडू आणि तितका टोलवलेला पाहूया इथे. आणि इथे मात्र मॅक्झिमम मिळतो षटकार. आणि संघाचा अर्धशतक 51 धावा लागलेल्या आहेत फलकावरती. आणि राजेश नंतर परेश टाळ्या वाजवायच्या आहेत. पुन्हा एकदा सुंदर ठेवलेला चेंडू हवेमध्ये फायर आहे. आणि हा मात्र मला वाटतं षटकारच्या पण बाहेर मारलेला चेंडू. इथे 8 धावा द्यायला पाहिजे परंतु आपल्याकडे 6 धाव्यांचा अंकुश आहे. आणि पुन्हा एकदा सुंदर खणखणीत षटकार पाहायला मिळतोय परेशाच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. धावसंख्या झपाट्याने वाटताना 57 वरती. आणि मात्र इथे राजापूरची गंगा खरोखरच अवतरली आहे. आणि सुंदर असं कमबॅक केला आहे. सुंदर चेंडू होता. आणि शेवटचा चेंडू आहे का? शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया. डॉट जातो मॅक्झिमम बसते का षटकार पाहूया. परेश फुलटॉस चेंडू हवेमध्ये फायर आहे. आणि इथे मात्र 2 धावा चोरण्यात यश आलेलं पाहूया. आणि 2 धावेने समाधान मानावं लागते. संघाची धावसंख्या होते 59. सुंदर अशा धावसंख्या उभारलाय. धावसंख्येचा डोंगर उभारलाय. आणि आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या उभारून दिली आहे परेश आणि राजेश. 60 धावांचं लक्ष ठेवलंय ते भालावली या संघासमोर.
तालुक्याची शान आहे राजापूर युवा प्रतिष्ठान माण तालुक्याची शान काय ते ओके सलामाची जोडी मैदानात आपला एक एक प्रतिनिधी इकडे पाठवा सचिन आपला एक प्रतिनिधी पाठवा इकडे कोंडेताड लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे बॅटिंग राहुल नार्वेकर आणि निवृत्ती स्ट्राईकला निवृत्तीने नॉन स्ट्राईकला राहुल आणि वैयक्तिक पहिला आणि संघाचा पहिला षटक घेऊन आलाय तो राजेश राहुल आणि निवृत्ती राजेश वैयक्तिक पहिला आणि संघाचा पहिलं षटक घेऊन येताना मारा करण्यात निवृत्तीला 4 षटकांमध्ये 60 धावांची गरज क्षेत्ररक्षण लावताना पहिले षटक पॉवर प्ले आणि खरोखरच फलंदाजी सुंदर अशी कामगिरी केल्यानंतर आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज असलेला राजेश मारा करण्यात निवृत्तीने पण सुंदर अशी गोलंदाजी केली होती आता पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय पंचक्रोशीत नावाजलेला असा फलंदाज आडिवरी असो भालावली असो नाटे राजापूर पाहूया राजेशचा पहिला चेंडू सुंदर अशी गोलंदाजी करताना थोडेसे बीट होत आहेत आणि विकेट किपर परेश चांगली कामगिरी करताना मंगेश परेश ओके सुंदर चेंडू पुढील चेंडू निवृत्तीसाठी क्लोज किपिंग करताना सुंदर चेंडू सन्मान दिलाय एक चोरटी धाव घेण्यात यश आलंय सचिन दोपटे यांच्या हातात काही चेंडू येत नाहीये पुढील होणारा सामना महालक्ष्मी क्रिकेट संघ उपळे यानंतर या मॅच मध्ये जो विनिंग संघ होईल यांच्यामध्ये होणार आहे लगेचच आणि आपल्या संघाचं खातं खोललंय निवृत्ती आणि राहुल डावखोरे फलंदाज राजेश मारा करणार आहेत ते राहुल साठी पाहूया पुढील चेंडू डावखोरे असे असलेले राज सुंदर टटवलेला चेंडू हवेमध्ये फायर आहे पाहूया इथे कॅच होतोय का आणि इथे मात्र झेलबाद होतोय राज पहिला झटका मिळतोय
केलेले आहेत. आणि खरोखर राजेश, आज राजेशचा दिवस आहे वाटतं. सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी पहिला झटका मिळालाय. सुंदर चेंडू, सुशांतला काही समजलेलं नाही. विकेट किपर चांगली कामगिरी बजावताना मंगेश सुंदर अशी गोलंदाजी करताना राजेश आपल्या संघासाठी. फलंदाजी तर पाहिली आपण, धावांचा पाऊस पडला होता राजेश यांनी. आणि गोलंदाजी पण सुंदर अशी करताना आपल्या संघासाठी. आणि इथे मात्र चांगला टोलवलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु इथे चौकार मिळणार आहे. आणि खरोखर सुंदर असा फटका मारला सुशांत याने. 4 धावा खर्च केल्या त्या राजेश यांनी. धावसंख्या होते 5. थोडीशी आक्रमकता दाखवावीच लागेल, कारण 60 धावांचा डोंगर उभारलाय तो श्री गांगो 11 या संघाने भालवली या संघासमोर. पाहूया काय होतंय. पहिलं षटक अजूनही प्रगतीवरती. सुशांत डावखोरे फलंदाज. राजेशचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये. 1 धावा. 1 धावेने काय होणार नाहीये. चौकार आणि षटकाराची आतषबाजी पाहिजे. सुंदर अशी मापक गोलंदाजी करताना धावसंख्या होते 6. पहिले षटक समाप्तीनंतर धावा खर्च केल्या फक्त 6 आणि अजूनही 54 धावांची गरज. बॉल निवृत्ती आता स्ट्राईकवर आलेले आहेत. पंचांनी तो बॉल ठेवायचा आहे आपल्याकडे. मॅचचा चेंडू मिळालेला आहे. मॅचचा चेंडू आलेला आहे मैदानात. पाहूया कोण आहे बॉलर. हितेश वैयक्तिक दुसरं षटक. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आले ते हितेश. मारा करणार आहे ते निवृत्तीसाठी. निवृत्ती याची काय बॅट अजून बोललेली नाहीये. पाहूया या षटकामध्ये काय होतंय. 18 चेंडू आणि 54 धावा. प्रेक्षकांमध्ये सन्नाटा पसरलेला दिसतोय. हितेश मारा करण्या निवृत्तीसाठी. सुंदर चेंडू होता, चांगला तटवलेला आहे, बॅटच्या रेंज मध्ये आला नव्हता आणि इथे 2 धावा चोरण्यात यश आलेलं आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागले. सुशांत बुलेट ट्रेन जशी धावे तसा सुशांतचा वेग आहे. थ्रो चुकीच्या दिशेने आला. जर जो विकेट किपर कडे आला असता तर इथे मात्र धावचित होऊ शकला असता. पाहूया आता. धावसंख्या होते 8. 2 धावेने धावसंख्या होते 8. हितेशाचा पुढील चेंडू निवृत्तीसाठी आणि सुंदर टोलवलेला हवेमध्ये फायर आहे. पाहूया इथे किती मिळतात आणि हा चेंडू जातोय सीमा रेषापार. सॉरी 14 झालेत. धावसंख्या होते 14. सुंदर अशी फलंदाजी करताना निवृत्ती आणि इथे मात्र आत्महत्याचा प्रयत्न केलाय. आत्महत्याच म्हणावी लागेल.
संख्या होते 15. योगेश योगेश उंच बांधा असलेला योगेश. अजूनही मला वाटतं 45 धावांची गरज आहे. मला वाटतं शेवटचा चेंडू असेल या षटकातला. 13 चेंडू आणि 45 धावा. डावखोरे फलंदाज योगेश. हितेशाचा पुढील चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. ओ फ्लाइट चेंडू टाकला होता. विकेट किपर यांच्या दास्तानामध्ये जातोय, निर्धाव जातोय. आणि इथे मात्र दुसरे षटक संपलंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते मात्र 15. धावांवरती अंकुश लावलेला आहे तो दोन्ही गोलंदाजांनी. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 15. गडी गमावले ते 2. आता मात्र 12 चेंडू 45 धावा. थोडासा गांगोई लेवनचा पगडा भारी दिसताना, पण मॅच आहे. शेवटच्या चेंडू पर्यंत सांगू शकत नाही काय होऊ शकतं. आणि निवृत्ती ते अजून मैदानात उभा आहे. खरी गरज आहे निवृत्तीला. आता संघाला गरज आहे निवृत्तीच्या आतिषबाजीची. अक्षय वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरं षटक घेऊन आलेले अक्षय निवृत्तीसाठी मारा करणार आहे. निवृत्तीची बॅट अजून बोलत नाहीये. एकच षटकार आला होता त्यांच्या बॅट मधून. सुंदर चेंडू, चांगला तटवलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मात्र इथे 2 धावा चोरण्यात यश आलेले. 2 धावेने धावसंख्या होते 17. महालक्ष्मी क्रिकेट संघ उफळे केदार आपला कर्णधार इथे पाठवायचा आहे. अक्षयचा पुढील चेंडू निवृत्तीसाठी. सुंदर चेंडू, स्वतः मात्र बीट होतोय. स्टेप आउट करण्याच्या नादामध्ये निर्धाव जातो चेंडू. विकेट किपर मंगेश सुंदर कामगिरी बजावताना यष्टीच्या मागे. अक्षय हो निर्धाव जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. आणि आता मात्र गांगोई 11 संघाचा पगडा भारी होताना दिसतोय. अक्षय सुंदर चेंडू आणि तितकाच चोलवलेला सुंदर हवेमध्ये फायर आहे. 6 धावांसाठी. 6 धावेने संघाची धावसंख्या होते 23. या षटकारांची गरज आहे संघासाठी. अक्षय पुन्हा एकदा बॉलिंग वरती सज्ज निवृत्तीसाठी. सुंदर तटवलेला चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये फायर होतोय 6 धावांसाठी. आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार निवृत्ती याच्या
विकेट काढले. तुषार सरपे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेले आहे. कसे पण होऊ दे, हॅट्रिक होऊ दे, नॉन हॅट्रिक होऊ दे. आणि जर 25 धावा खर्च केल्या तर त्याने 500 रुपये द्यायचे आहेत. इथे मित्रांमध्ये चुरस लागलेली आहे. योगेशला आक्रमकता दाखवायची गरज आहे, कारण आता 6 चेंडूने 25 धावा. मला वाटतं 4 षटकार जर खेचले तर काही होऊ शकतं. पाहूया सचिन. आणि हवेमध्ये फायर होता चेंडू. पाच चेंडू 25 धावा. सचिन. रवी, नवीन फलंदाज रवी. पंचांगण रवी जांगळे. सचिन याचा पुढील चेंडू रवीसाठी. सुंदर टप्पवलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय अक्षय यांच्याकडून. आणि आता मात्र 4 चेंडू आणि 4 षटकार. 4 चेंडू 24 धावा. निवृत्ती. सचिन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज. हॅट्रिक घेतली तर वैभव कोंडस्कर यांच्याकडून 100 रुपये सचिन साठी. हा पुढील चेंडू निर्धाव जातोय. निवृत्ती याच्या बॅट मध्ये काय मिळत नाहीये. सचिन निवृत्तीसाठी. पुढील चेंडू सुंदर दटवलेला चेंडू सीमारेषा पार होतोय 6 धावांसाठी. काही चेंडू शिल्लक. निर्धाव जातोय आणि अशा रीतीने गांगुली संघ विजयी होतोय. हरलेल्या संघाचं पुढील टुर्नामेंट साठी शुभेच्छा. सचिन शिवलेकर आणि केदार कदम यांनी इथे तुमचं बक्षीस घेऊन जायचंय. मगाशी काशिंगर साहेबांनी बक्षीस लावलं होतं. राजेश टॉस आहे आता. उकळे संघ यांच्याकडे टॉस होता आता. कुठला आहे तो? सचिन शिवलेकर आणि केदार कदम. केदार 100 रुपये घेऊन जायचे आपले.